नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण सर स्वागत करतो तुम्हा सर्वांचे CP अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। आज आपण प्रमाण भागीदारी हा चॅप्टर बघणार आहोत। त्या चॅप्टरमधला हा पहिला गणित बघूया। तर गणिताकडे लक्ष द्या। एक मोबाईल व घड्याळ यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे। एका मोबाईलची किंमत 225 रुपये असल्यास तीन घड्याळाची किंमत किती? बघा, प्रश्न नीट समजून घ्या। जर तुम्ही प्रश्न नीट समजून घेतला तर उत्तर इझी निघून जाईल। एका मोबाईल व घड्याळाची किंमत, इथे एक मोबाईल दिलेला आहे पण घड्याळ किती आहे ते सांगितलेलं आहे काय? नाही सांगितलं। प्रश्नाच्या शेवटी सांगितलेलं आहे तीन घड्याळांची किंमत किती असा प्रश्न विचारलेला आहे। तर त्यांचे गुणोत्तर प्रमाण किती दिलेले आहे? 5:7 काय दिलेले आहे? 5:7। आता बघा, मोबाईलची किंमत किती दिलेली आहे? 225 रुपये। ठीक आहे, ही मोबाईलची किंमत दिलेली। आता काय करावं लागेल आपल्याला माहिती आहे? 5 जे आहे ना, ते 5ने 225ला भाग देऊ। 5ने 225ला भाग देऊ। 5 × 5 5 चौक 20 शिल्लक किती राहिले? 2 5 5 25 एकूणच आले 45। एक भाग बरोबर किती आला? 45। आता काय करायचं आपल्याला? 7 भाग 7 काढायचे। 7 भाग 45 गुणिले 7 बरोबर 7 5 35 5 हातचे 3 7 चौक 28 आणि 3 31 म्हणजेच किती आलं? 315 एका घड्याळाची किंमत आली। तर आपल्याला विचारलेलं आहे की तीन घड्याळांची किंमत किती। आता काय करायचं आहे? 315 गुणिले 3 बरोबर आता येऊन जाईल आपल्याकडे तीन घड्याळांची किंमत किती, जसा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तसा। 3 5 15 5 हातचा 1 3 1 3 आणि 1 4 3 त्रिक 9 म्हणजेच तीन घड्याळांची किंमत किती आली? 945। तुम्हाला चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। बघा, प्रश्नाकडे लक्ष द्या। एक TV व मोबाईल यांच्या किमतीचे गुणोत्तर 7:3 आहे। एका TVची किंमत 11,200 रुपये असल्यास 4 मोबाईलची किंमत किती? 4 मोबाईल। इकडे लक्ष द्या। याच्या आधीच्या गणितात 3 घड्याळांचं विचारलं होतं, इथे 4 मोबाईलची किंमत किती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर काढू आपण त्याप्रमाणे। गुणोत्तर किती दिले आहे? 7:3। हा जो 7 आहे तो TVचा आहे आणि 3 जो आहे ना तो मोबाईलचा आहे। हे सर्वात आधी लक्षात असू द्या। एकूणच TVची किंमत किती दिलेली आहे? TVची किंमत एकूण किती दिलेली आहे? 11,200। किती दिलेली आहे? 11,200। सरळ लिहून घ्या। आता काय करायचं माहिती आहे? याला TVच्या गुणोत्तराशी भागून घ्यायचं। TVच्या गुणोत्तराशी भागून घ्यायचं। इथे 7 घेऊन घेऊ। 7 1 7 7 1 7 शिल्लक किती राहिले? 11 मधून 7 गेल्यावर 4 7 सकम 42। हे 2 शून्य इथे देऊन देऊ म्हणजेच एक भाग। हे जे 7 भाग होते 7 भागापैकी एक भाग बरोबर किती भेटलं आहे आपल्याला? 1600। किती भेटलं आहे? एक भाग बरोबर 1600। आता आपल्याला काय काढायचं आहे? 3 भाग। मोबाईलचे भाग किती आहे? 3 भाग काढायचे आहे मोबाईलचे। 3 16 त्रिकम 48 म्हणजे 4,800 या मोबाईलची किंमत असेल। आता एकूणच किती मोबाईलची विचारलेली आहे? एकूण 4 मोबाईलची। 48 4,800 गुणिले एकूण किती मोबाईल आहे? 4 4ने गुणू। 4 0 0 4 0 0 4 8 32 2 हातचे 3 4 चौक 16 आणि 3 19 म्हणजेच 19,200 ही किंमत कशाची असेल? 4 मोबाईलची किंमत किती असेल? 19,200। बघा, परीक्षेला असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पोलीस भरतीला। तर तुम्ही याच्यावर रिव्हिजन करा जेणेकरून तुमचा प्रश्न चुकणार नाही। पुढचा प्रश्न बघूया आपण। बघा, प्रश्न कसा विचारलेला आहे? जय आणि वीरू यांच्या भांडवलाचे गुणोत्तर दिलेले आहे 2:3 आहे व मुदतीचे गुणोत्तर 2:3 आहे। तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती? बघा, आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे? नफ्याचे
गुणोत्तर किती असं आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यावेळेस ज्यावेळेस नफ्याचे गुणोत्तर विचारलं जाते त्यावेळेस काय करायचे तुम्हाला सांगतो मी. जशाचं तसं हे गुणोत्तर लिहून घ्यायचे. किती? 3:2. ठीक आहे. आता काय करायचे, मुदतीचे गुणोत्तर 2:3 आहे. आता इथे मुदतीचे गुणोत्तर देण्यात आलेले आहे 2:3 आहे. आता मुदतीचे गुणोत्तर जर दिले तर सरळ गुणाकार करायचा आणि जशाचा तसा लिहून घ्यायचं 2:3. इथपर्यंत समजलं. आता काय करायचं, यांचा सरळ गुणाकार करून घ्यायचा. हा एक 2 कट, हा एक 2 कट, राहिलं काय 3, हा एक कट, हा एक कट, शिल्लक काय राहिलं 1. हाच आपला उत्तर असेल. हा प्रश्न भरपूर वेळेस पोलीस भरतीला विचारण्यात आलेला होता आणि भरपूर मुलांनी चुका पण केलेल्या आहे या प्रश्नात आणि हा प्रश्न चुकवलेला आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन बघा, कारण इथे काय दिलेलं आहे, भांडवलाचे गुणोत्तर आणि मुदतीचे गुणोत्तर ह्या 2 गोष्टी जर माहीत झाल्या तर तुमचं उत्तर नफ्याचे गुणोत्तर तुम्हाला निघून जाईल. त्यासाठी काय करावं लागेल, आता जशास तसा जर नफ्याचे गुणोत्तर विचारलं जशास तसं मांडणी करून घ्यायची आणि मुदतीचे गुणोत्तर जर विचारले तर जशास तशी मांडणी करून घ्यायची. सरळ काय येऊन जातो, नफ्याचं गुणोत्तर येऊन जातो. याच्या पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत, त्यावेळेस तुमचं कन्फ्युजन दूर होऊन जाईल की अशी मांडणी कशी काय केलेली आहे. बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे. एक्स आणि वाय यांच्या नफ्याचे गुणोत्तर 1:4 आहे व मुदतीचे गुणोत्तर 5:8 आहे, तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती? बघा काय दिलेले आहे ते, भांडवलाचे गुणोत्तर किती, भांडवलाचे गुणोत्तर किती असा प्रश्न विचारलेला आहे. ज्या वेळेस आपल्याला नफ्याचे गुणोत्तर दिलेले असते ऑलरेडी, याच्या आधीच्या प्रश्नात आपण नफ्याचे गुणोत्तर काढले होते, पण आता इथे नफ्याचे गुणोत्तर दिलेले आहे. म्हणून काय करायचं आहे, नफ्याचं गुणोत्तर सरळ 1:4 आहे ना, गुणिले आता काय दिलेलं आहे इथे, मुदतीचे गुणोत्तर 5:8 आहे. मुदतीचे गुणोत्तर, ज्यावेळेस मुदतीचे गुणोत्तर दिले असतात त्यावेळेस ह्या संख्या खालच्या वरी आणि वरच्या खाली करून घ्यायची. काय करायचं, 8:5. आता 5:8 आहे तर 8:5 लिहून घ्यायची आहे. तर त्यांच्या भांडवलाचे गुणोत्तर किती? आता आपल्याला भांडवलाचे गुणोत्तर विचारले आहे. सरळ बरोबर करायचं समोर आणि इथे प्रश्नार्थक चिन्ह. कारण हा सूत्र नाही, हा मी का सांगत आहे तुम्हाला, सूत्र पद्धतीने सांगितलं तर विसरते माणूस. त्याच्यामुळे जर सुरुवातीला नफ्याचे गुणोत्तर दिलेले असेल आणि मुदतीचे गुणोत्तर विचारलं असेल तर सरळ संख्या खालची वरी आणि वरची खाली करायची, त्यामुळे उत्तर चुकणार नाही. आता 4:1 4, 4×2 8, शिल्लक काय राहिलं आपल्याकडे 2/5. हेच तुमचं काय असेल, भांडवलाचे गुणोत्तर 2:5. किती? 2:5 हे तुमच्या भांडवलाचे गुणोत्तर असेल. प्रश्न आहे आणि एका वाक्यात उत्तर येऊन जातो. जर तुम्हाला याचे सगळे स्टेप माहीत असेल तर इथल्या इथं काटछाट करून परीक्षेला तुम्ही उत्तर काढू शकता विदाऊट पेन न लावता. बघा पुढचा प्रश्न बघूया. तशाच पद्धतीचा हा प्रश्न आहे. ए आणि बी यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 5:7 आहे व नफ्याचे गुणोत्तर 2:7 आहे, तर त्यांच्या मुदतीचे गुणोत्तर किती? बघा पहिला प्रश्न आपण बघितला होता नफ्याचे गुणोत्तर, त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न होता तो भांडवलाचं गुणोत्तर काढायचं होतं. आता काढायचं आहे आपल्याला मुदतीचे गुणोत्तर. बघा प्रश्न तिन्ही नीट समजून घ्या, म्हणजे तुमचं उत्तर अजिबात परीक्षेला चुकणार नाही. यासाठी मी जे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. आता काढायचं आहे आपल्याला मुदतीचं गुणोत्तर. आता दिलेलं आहे 5:7. भांडवलाचं गुणोत्तर किती आहे? 5:7 दिलेलं आहे. नफ्याचे गुणोत्तर दिलेले आहे. ज्यावेळेस नफ्याचे गुणोत्तर दिलेले असतात त्यावेळेस ह्या संख्या खालच्या वरी आणि वरच्या खाली लिहून घ्यायच्या, म्हणजेच तुमचं प्रश्न चुकणार नाही. 7:2 7:2 इथपर्यंत समजलं. आता काय करायचे, हा एक कट राहिलं काय आपल्याकडे 5:2 म्हणजेच 5/2. तर उत्तर काय आहे तुमचं 5:7. कशाचं? मुदतीचे गुणोत्तर. बघा प्रश्न याच्या आधीचा पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न तिन्ही काय घेतले मी, नफ्याचं गुणोत्तर प्लस पहिल्या प्रश्नात नफ्याचं गुणोत्तर काढायचं होतं, दुसऱ्या प्रश्नात नाही का आपल्याला भांडवलाचे
गुणोत्तर काढायचं होतं आणि आता मुदतीचे गुणोत्तर बघा 1, 2 आणि 3 यापैकी याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षेला कुठलाच विचारला जात नाही. त्यासाठी 3 स्टेप लक्षात ठेवायची. पहिले जर नफ्याचं गुणोत्तर विचारलं तर काय करायचं आहे, जशाच तशी मांडणी करून घ्यायची. त्यानंतर भांडवलीचं आणि मुदतीचं जर गुणोत्तर विचारलं तर संख्या खालच्या वरी आणि वरच्या खाली करावं लागतात, फक्त 2 वेळेस. हे एवढंच कन्फ्यूज करण्यासारखं विषय आहे याच्यात. बाकी दुसरा गणित कोणतंच कन्फ्यूज करत नाही. त्याच्यासाठी नीट लक्ष द्या, कुठे काय करायचं आहे ते. तुम्हाला जर तो समजलं तर 100% तुमचा परीक्षेला 1 मार्क चुकणार नाही, अजिबात नाही चुकणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीला आणि बाकी सर्वच स्पर्धा परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो आणि आपले विद्यार्थी मित्र हे प्रश्न 100% चुकवतात. त्यासाठी नीट लक्ष द्या आणि प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेला आहे ते बघा. संख्या प्रमाणात काढणे. आता असा प्रश्न दिलेला आहे 6, 12, 24, 48. आता आपण काय करतो, सरळ 6 6 2 12, 12 2 24, 24 2 48, 48 दोन्ही समोर XY Z 96 वगैरे काय येईल ते घेईल. पण तसं नाही आहे मित्रांनो. बघा आपण प्रश्न सोडून घेऊया, कशा पद्धतीने दिलेले आहे. आता काय करायचं, ज्या वेळेस संख्या प्रमाणात काढणे असते त्यावेळेस 1, 2, 3, 4 एवढ्याच संख्या दिल्या जातात. आता काय करायचं, सर्वात महत्त्वाचं 6 आणि 48 या दोघांचा गुणाकार करून घ्यायचा आणि 12 आणि 24 या दोघांचा गुणाकार करायचा. दोघांचा गुणा जर सेम असेल तर संख्या प्रमाणात आहे. बघा 48 गुणिले 6 बरोबर 12 गुणिले 24 या दोघांचा गुणाकार जर सेम आला तर आपल्या संख्या प्रमाणात आहे असं समजू. साईन 48ची 8 हातचे 4, साईन चौक 24 आणि 4 28 आलं 288. आता या दोघांचा जर गुणाकार 288 आला तर 100% संख्या प्रमाणात आहे असं समजू. 12 चौक 48ची 8 हातच्याले 4, 12 दोन्ही 24, 24 आणि 4 28, 288 म्हणजे संख्या प्रमाणात आहे. परीक्षेला असा प्रश्न नेहमी विचारला जातो आणि आपण येथे चुका करतो. त्यासाठी चुका न होण्यासाठी लक्ष असू द्या. पहिली संख्या आणि शेवटची संख्याचा गुणाकार करून घ्यायचा आणि सेंटरमधल्या ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार केल्याच्या नंतर आपलं उत्तर लगेच येऊन जाईल. बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न कशा पद्धतीने दिलेले आहे, जर 16 8 8 12 12 x या 4 संख्या प्रमाणात आहे तर एक्सची किती किंमत आहे. इथे एक्सची किंमत विचारण्यात आलेली आहे आपल्याला. बघू आपण. आता प्रमाणात असेल, ज्यावेळेस संख्या प्रमाणात असा प्रश्न पोलीस भरतीला कोणत्याही स्पर्धा परीक्षेला विचारला जातो त्यावेळेस काय करायचं आहे, सर्वात आधी पहिल्या संख्येचा आणि शेवटच्या संख्येच्या या दोन्ही संख्येचा गुणाकार करून घ्यायचा. त्यानंतर सेंटरमधल्या या 2 संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा, सेंटरमधल्या 2 संख्यांचा. आता बघूया आपण. इथे 16 आणि एक्सचा गुणाकार करून घेऊ आपण. 16 गुणिले एक्स बरोबर आता काय दिलेलं आहे 8 आणि 12चा, 8 गुणिले 12 बरोबर 12 8 96. 16 गुणिले एक्स 16x. आता एक्स कॉमन काढून घेऊ. आता काय राहिलं आपल्याकडे 96/16. 16 1 16, 16 सकी 96 म्हणजेच एक्सच्या जागेवर काय आलं 6. आता प्रमाणात आहे की नाही हे विचारणा करण्यासाठी आपण 16चा आणि 6चा गुणाकार जर केला तर 96 येतो का बघूया. 16 गुणिले 6 बरोबर 16 सकी 96 आलं. म्हणजेच या संख्या प्रमाणात आहे. एक्सच्या जागेवर कोणती संख्या येईल तर 6 येईल. प्रश्न नीट समजून घ्या, म्हणजे ह्या स्पर्धा परीक्षेला 1 मार्कासाठी येतो आणि भरपूर मुलं या प्रश्नात चुका करतात. बघूया. जर एक्सास 15x या संख्या प्रमाणात आहे तर x बरोबर किती, असा प्रश्न आपल्याला विचारणा करण्यात आलेली आहे. तर बघू आपण याच्यात कशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे याचं उत्तर काढून बघू. आता काय करायचं आहे, आपला नियम काय आहे, ज्यावेळेस संख्या प्रमाणात विचारलं जातं तर त्यावेळेस काय करायचं आहे, ह्या पहिली संख्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार करायचा आणि दोन्ही सेंटरमधल्या ज्या संख्या असतात त्यांचा गुणाकार करायचा, जेणेकरून आपलं उत्तर प्रमाणात आहे का ते सापडून जाईल. आता काय करायचं, x गुणिले x बरोबर काय आहे एक्सचा वर्ग बरोबर 15 गुणिले 15 बरोबर 225. आता एक्सचा वर्ग आहे, ही संख्या वर्गमुळात घेऊ म्हणजे आपल्याला एक्सची किंमत सापडून जाईल. आता काय करायचं आहे, 225 वर्गमुळात 225 ही कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे 15. आता इथे एक्सच्या जागी काय येईल 15, इथे पण 15.
आता यांचा पण गुणाकार जर केला तर किती येईल? 225 येईल. म्हणूनच संख्या प्रमाणात शोधण्यासाठी आपल्याला 225 हे उत्तर बरोबर आहे.